तर 6:06 झाले. 6:07 पहिला चेंडू हाताळायचा. 3 षटकांची मॅच. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल टीम वडपे संघाचा आणि 3 षटकांमध्ये कमीत कमी धावा इथे मात्र खर्च करण्याचा प्रयत्न असेल. एकविरा स्पोर्ट्स दिवा संघात 6:06 पहिला बॉल. या पंचाचा हिरवा दिल. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल यावेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. वाईट लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. पहिल्या धावेच्या यावेळेला धोक्याची घंटा वाजली या मैदानाच्या आतमध्ये. पण पाहावं लागेल फलंदाज सेफ असेल की धावबाद होईल. नक्कीच आमच्या टेक्निकल रूम मध्ये पाहिलं जाईल. थर्ड अंपायर रेफर केला. तिसरा पंचांची मागणी केली आहे. थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. यस फलंदाज सेफ असेल. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला आणि धावा मिळतील 2 पहिल्या बॉल वरती. संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलाय संघाचा. श्री गणेश केलाय संघाचा आणि स्वतःचा खातं खुलत असताना बॅटर अक्षय पाटीलच्या बॅट मधून या धावा आल्या 2. थर्रार क्रिकेट पिटीला आलाय वडपे वर्सेस दिवा स्पोर्ट्स दिवा. आपण पाहतोय यावेळेला ऑन साइडला फटका खेळलाय. फटका चांगला आहे. फिल्डर चेंडूच्या खाली. कॅच त्याहूनच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. टीपलाय जाईल. संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक लागत असताना 1 अक्षय पाटील. यस बॅक टू द डगआउट. तर नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. क्वालिफाईड 4 चा मॅन ऑफ द मॅच ज्याने आजचा दिवस संपूर्ण गाजवला अर्थातच अजय पाटील ठरले होते या मॅचच्या क्वालिफाय 4 चे मॅन ऑफ द मॅच. तर अजय पाटील आपण या आपल्या मानाचा आपल्या हक्काचा आपल्या सन्मानाचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण लगेच कलेक्ट करायचा आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पुढचा बॉल. या वेळेला हा बॉल आपण पाहतोय या लेंथ लाईन वेग अगदी खूप चांगला आणि बाईकच्या स्वरूपात सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या साथीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 3 अंकावरती आणि सेमीफायनल नंबर 2 चा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलात. खूप चांगली खेळली. अगदी 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याने कॅरी केल्या. अक्षय पाटील ठरले होते आणि वैयक्तिक 15 धावांची देखील विस्फोटक इनिंग त्यांच्या माध्यमातून साकारताना पाहायला मिळाले. शुभम शेलार ऑन स्ट्राईक. चौथा बॉल. फुल टॉस होता. फिशेप मध्ये फटका खेळला. फटका चांगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. वाडिश लॉंगॉनचा फिल्डर जीवाच्या आघाताने प्रयत्न करत असताना आणि बघता बघता या धावा मिळाल्या 2. 2 धावा एकवटण्याचा अवधी होता. सहजरित्या 2 धावा संपन्न केल्या गेल्या. 2 धावेच्या साथीनं संघाची टोटल जाऊन पोहोचेल. डबलवरती धावा लागल्या गेल्या तब्बल 5 या अंकावरती एका गाडच्या नुकसानात. टीम पवनपुत्र वडपे या संघाचा प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग घ्यायची नाहीये. टीम एकविरा स्पोर्ट्स दिवा. पुढचा बॉल. 5वा चेंडू. 5वा बॉल. फटका चांगला. फिल्डर आहे. झाली झेल ड्रॉप. चुकी घडते. शॉट एक्स्ट्रा कव्हरेज फिल्डर होते त्यांच्याकडून झाली चूक आणि चुकीचं रूपांतर या 2 धावांमध्ये होत असताना 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 5वा बॉल. 5व्या बॉलवरती धावा आल्या 2 आणि या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. गोलंदाज आपण पाहतोय समृद्ध म्हात्रेला पहिल्या षटकामध्ये आणलं गेलं होतं. समृद्धला 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल स्टील. 1 टू गो. शेवटचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये डोक्याची घंटा पुन्हा एकदा वाजली होती. सिंगल जरूर मिळेल आणि षटक क्रमांक संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पवनपुत्र वडपे या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले एका गडाच्या नुकसानात 8 या अंकावरती. 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाही. चला स्पीडअप करा टीम एकविरा स्पोर्ट्स दिवा आणि पवनपुत्र वडपे. हर्ष भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. खूप चांगली स्पर्धा. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आज यशस्वी पार पडत असताना शेवटची मॅच आपल्या भेटीला येते. शेवटची मॅच आपण पाहतोय. हर्ष भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या सत्रातील. हे दुसरं षटक आपण पाहतोय. हर्ष भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन स्ट्राइक शुभम शेलार. नॉन स्ट्राइक एंडला आदित्य.
चला हर्ष स्पीडअप करा. पहिला बॉल सज्ज होईल. बॅटर शुभम शेलार. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष भोईरला आपण पाहतोय. दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाकडून एकविरा स्पोर्ट्स दिवा या टीमचा दुसरा गोलंदाज पाहतोय हर्ष भोईर. सज्ज झालाय शुभम शेलार. स्ट्राइक एंडला पहिला बॉल फेस करेल. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल लेंथ लाईन पाहावे लागेल. यस अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव पहिल्या बॉलवरती जॉईन होईल. संघाची टोटल अतिरिक्त धावेच्या साथीनं 9 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचत असताना 9 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. हर्ष भोईरला आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये आणला गेलाय. एका बाजूला टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे, दुसऱ्या बाजूला टीम पवनपुत्र वडपे. या वेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या साथीनं संघाची टोटल भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक अर्थात डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 10 अंकावरती 10 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना पवनपुत्र वडपे या टीमची आपण पाहतोय. शुभम शिलारच्या बॅटमधून सिंगल आली. या सिंगलच्या साथीनं स्ट्राइक देखील रोटेट होईल आणि आता दुसरा बॉल सज्ज होईल. आदित्य दुसरा बॉल फेस करत असताना आदित्य जर विचार करायला गेला तर एकही धाव आदित्यच्या बॅटमधून आलेली नाहीये. स्वतःचा खाता आदित्यने खुलं केला नाहीये. दुसरा बॉल फेस करेल. ऑन साइडला अलगदा कार्पेटच्या सगळ्यांना फटका केला आहे. कावकॉर्नर जर क्षेत्ररक्षक चेंडूवरती भन्नाट वेगाने येतोय. डोक्याची घंटा पुन्हा एकदा वाजली आहे आणि बघता बघता या तब्बल पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या साथीनं संघाची टोटल 12 अंकावरती जाऊन पोहोचत असताना गुड रनिंग विथ द विकेट चित्याच्या वेगानं आणि हरनीच्या चपळाईनं फलंदाज शुभम शेलार आणि आदित्य यांच्या माध्यमातून या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. खूप चांगली स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये चालू असलेली ही मेगा फिनाले मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉल निघाला पुन्हा एकदा. यावेळेला पुन्हा आडव्या बॅटना फटका केलाय. कावकॉर्नर रिझनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती भन्नाट वेगानं आलाय. बघता बघता या देखील धावा मिळतील. 2 सलग 2 बॉलवरती 2 डबल एकवटल्या गेल्यात आदित्य यांच्या माध्यमातून. आदित्यला आपण पाहतोय ऑन स्ट्राइक त्याच्या साथीनं तितकीच चांगली साथ देत असताना शुभम शेलार. नॉन स्ट्राइक एंडला 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातील 4था बॉल. या वेळेला फुल टॉस त्याला फेकून दिलाय. बॉलला पाठवलाय सरळ मिड विकेट आणि कावकॉर्नरच्या मधून बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतील 6 षटकार. सागर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल फेस करण्यासाठी कौतुक करायला हवं गोलंदाज हर्ष भोईरचं. कारण की 4थ्या बॉलवरती जरूर षटकार ठोकला असेल तरी 5व्या बॉलवरती विकेट काढण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे आणि तीच विकेट काढून दाखवली आहे हर्ष भोईरने. शेवटचा बॉल सागर स्ट्राइक एंडला. विषयमध्ये फटका खेळायचा होता. वाडिश लॉंगॉनचा फिल्डर भन्नाट वेगाने चेंडूवरती येतोय. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला कादर करेल तोपर्यंत एक धाव अंकित केली गेल्या आणि षटक क्रमांक संपलाय 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. पवनपुत्र वडपे या टीमची 21 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन दी स्कोर कार्ड फ्रॉम टीम पवनपुत्र वडपे संघ.
21 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागला गेल्यात. शेवटचा षटक आहे, स्लॉगरचा षटक आहे, डेथ ओव्हर आहे, हाणामारीचा षटक आहे. या षटकाचा पुरेपूर खरपोच फायदा घ्यावा लागेल टीम पवनपुत्र वडपेच्या या दोन फलंदाजांना. चला, पवनपुत्र वडपे टीमचे फलंदाज का पण अतिरिक्त वेळ खर्च करताय? प्रितेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. टीम एकविरा स्पोर्ट्स दिवा या संघाकडून शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रितेश सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर, शुभम शिलार. ऑन स्ट्राईक सागर. पहिला बॉल प्रिसेस, पहिला बॉल आणि पहिला बॉल ऑन साइडला फटका खेळून काढलाय. मागचा पाय वाकून हा स्ट्रोक खेळायचा होता. धावाची संधी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सेव्ह असेल, सिंगल मिळेल पहिल्या बॉलवरती आणि एका धावेच्या साथीनं स्ट्राईक देखील रोटेट होईल. आणि आता स्ट्राईक एंड अगदी माशासारखा तळफळत होता स्ट्राईक घेण्यासाठी आणि आता शुभम शेलार ऑन स्ट्राईक. शुभमला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. पहिल्या बॉलवरती जरूर सिंगल आली असेल तरी या 5 बॉलचा फायदा घ्यावा लागेल शुभम शेलारला. पुढचा बॉल या वेळेला नक्कीच लेंथ लाईन दोन्ही पाहावं लागेल. फास्ट सिग्नल वाईड. 23 धावा अद्याप स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. या अवंतर धावेच्या साथीनं संघाची टोटल 23 या अंकावरती जाऊन पोहोचत असताना दुसरा बॉल शुभम शेलार. या वेळेला खोदून काढायचा प्रयत्न, सेमी हेलिकॉप्टर स्टाईलना फटका खेळायचा होता शुभम शेलारला. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला गॅदर केलाय. तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगल डबल आहे दोन्ही फलंदाज प्राधान्य देत आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर व्हाईट बॉल आणि आताचा हा या बॉलवरती देखील सिंगल आली आहे. प्रितेश पाटील आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला सागर ऑन साइडला खेळलाय. वाडिश लॉंगांचा फिल्डर चेंडूवरती येतोय. या वेळेला तब्बलला बघता बघता 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि 2 धावेच्या साथीनं 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 26 रन ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक या पूर्वार्धाचा पहिल्या सत्राचा. प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय पवनपुत्र वडपे या संघाला आणि गोलंदाजी करत असताना एकविरा स्पोर्ट्स दिवा या टीमला आपण पाहतोय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. चौथा बॉल ऑन स्ट्राईक शुभम. सागरला आपण पाहतोय पंचांकडे लाऊड फील करण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग फील तर केली होती. पंच निर्णय जरूर करतील. डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्टील 2 टू गो. 5वा बॉल. सागर तयार. फटका चांगला आहे. ड्राईव्ह केला. वाडिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. थ्रोपैकी चांगली कलेक्शन देखील तितकंच चांगलं आणि सिंगल आले. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलात. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्राचा शेवटचा बॉल आपण पाहतोय. पूर्वार्धाचा हा शेवटचा चेंडू. गोलंदाज प्रितेश पाटील. शुभम शिलार. शेवटचा बॉल आणि त्या बॉलला पाठवून दिलाय. आमच्या पाहुण्यांना सलामी टोकत असताना, मान्यवरांना सल्यूट टोकत असताना बॅटर शुभम शेलारच्या बॅट मधून हा लवतुंग षटकार आणि षटक क्रमांक संपलाय 3. पूर्वार्धामध्ये पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना पवनपुत्र वडपे या टीमने धावा कुठल्या तब्बल 33 आणि 34 धावांचं लक्ष उभं केलंय. ते टीम एकविरा स्पोर्ट्स दिवा या संघाच्या विरोधात. आणि या 34 धावा कशा प्रकारे चेस करेल दिवा स्पोर्ट्स हे पाहायला ऐकायला मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय विशाल पाटील यांना. चला, वडपे संघ विनंती असेल लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि त्याचप्रमाणे सलामीची जोडी त्वरित पाठवा टीम एकविरा स्पोर्ट्स हवे देव्या. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल.
सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये RD444 स्पोर्ट्स सोमळीच्या वतीने आपण ही 4 दिवसीय स्पर्धा बघितली. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम सामना सध्याच्या घडीला आपण पाहतात. पवनपुत्र वडपे विपक्ष एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे बाटल. पहिलं सत्र समाप्त झालं जिथं रन्स बनवला गेला 33 आणि 34 धावांचं लक्ष असेल अर्थात टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवेसाठी. 18 चेंडू फार महत्वाचे, कारण 18 चेंडू आता आपल्याला नक्कीच सांगतील की या स्पर्धेवरती नाव कोण कोरणार आहे. चॅम्पियन बनण्याचा हा महान सन्मान कोणाला मिळेल, टीम वडपेला की टीम हायवे दिवेला. अतिशय चांगला खेळ दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दाखवला. इम्प्रेस फार केलं, बट तरी सुद्धा आता या येणाऱ्या 18 चेंडूचं महत्व फार आहे. कारण 18 चेंडू नक्कीच इथनं सांगतील की चॅम्पियन कोण बनेल. कारण वडपे संघाचा परफॉर्मन्स फार चांगला राहिला. सेमीफायनल टू अगदी थ्रिलर शेवटच्या चरणापर्यंत जाऊन त्यांनी मॅच जिंकली. आणि त्याच पलीकडे जर आपण विचार केला तर दुसऱ्या दिवसामध्ये सेमीफायनल 1 मध्ये ज्याने बासी मारली होती एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे, त्यांचा अतिशय चांगला खेळ आपण या स्पर्धेमध्ये बघितला. सामन्याला आता सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय भोईर आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात राहुल म्हात्रे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. 18 मध्ये 34 बनवायच्या असतील. आपल्याकडे वेळ आहे, सो तोपर्यंत त्या व्यक्तिमत्वांचा उल्लेख आपण नक्कीच करूया ज्या व्यक्तिमत्वांनी आपल्याला या स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान दिलं. ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3 आणि क्रमांक 4 चे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केले. सन्माननीय विनोद अशोक पाटील साहेबांनी त्यांचा विशेष आभार. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफी ज्यांनी आम्हाला दिल्या सन्माननीय महेश सुरेश पाटील साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय मुकेश सखाराम जोशी साहेब, त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये संपूर्ण सन्मान चिन्ह ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले असे सर्वांनी यतीशदादा म्हात्रे साहेब, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात करूया. बॉल अवेलेबल करून द्यायचा लवकर विनंती असेल. बॉल अवेलेबल करून द्या लवकर विनंती असेल. अठरा चेंडू 34 धावा बनवायच्या आहेत. सेमीफायनल 2 चा मॅन ऑफ द मॅच आपण बघितलं अक्षय पाटील होते, ज्यांनी एका षटकामध्ये 2 धावा खर्च करून 2 विकेट देखील घेतले होते. ते देखील मॅन ऑफ द मॅच झाले. बाकी आणि क्वालिफायर 4 चे मॅन ऑफ द मॅच अजय पाटील होते. अजय पाटील क्वालिफायर 4 चे मॅन ऑफ द मॅच होते. ते देखील पारितोषिक थोड्या वेळाने आपण देणार आहोत. पण त्या अगोदर जाऊया फायनल मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंग 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता असेल या स्पर्धेवरती नाव कोरण्यासाठी टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे संघाला. सलामीची जोडी राहुल म्हात्रे आणि त्यांच्या समवेत अजय भोईर सलामीला. पहिला षटक शुभम शेलार ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलर लेन टाकला गेला होता. लॉंग ऑन वरनं फिल्डर आता वेगाने येतात. दुसऱ्या धाबेसाठी अजय परतला आणि 2 धावा दरम्यान इथं पूर्ण केल्या जातील. चांगला तालमेल पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा देखील जशा पूर्ण झाला ताला इथनं वाजतात, कारण नक्कीच टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवेच्या सर्व पाठीराख्यांना देखील माहिती आहे की या 1-1, 2-2 धावा देखील आपल्याला या मॅच मध्ये पुढे नेऊ शकतात. कारण सध्याच्या घडीला जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ना, या जोडीवरती भरपूर काही निर्भर आहे. 2 धाब्यांनी सुरुवात झाली. पुढचा बॉल हुक करायचा होता, दरम्यान बॉल मागे चालला. थर्डमॅनला फिल्डर पोहोचता. थोडी खराब फिल्डिंग, बेनिफिट मिळेल का? सिंगलच असेल. धावफलक एका धावेच्या मदतीने 3 वरती जाऊन पोहोचला. लक्ष 34 धावेंचं आहे. पण ज्याप्रमाणे सध्याच्या घडीला कंडिशन्स आहेत, ऍटमॉस्फिअर आहे, या परिस्थितीमध्ये या 34 धावा देखील चेंज करणं इतकं सोपं नसेल. इक्वेशन 16 चेंडू बघता 31 धावा. नागपूरला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर आता पाठलाग करतायत आणि दरम्यान फिल्डिंग शेवटच्या मोमेंटला चांगली. तोपर्यंत दरम्यान रन्स या बॉल वरती कंप्लीट झाला. या 3 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावफलक आता 6 वरती. सध्याच्या घडीला 12th मॅनचं कार्य प्रेक्षक करतात. बघा, पाठिंबा जितका चांगला असेल ना, कारण जेव्हा आपल्या गावचे पाठीराखे आपल्याला पाहण्यासाठी येतात, मोटिवेट करतात, तेव्हा खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आणखीन चांगला खेळ होतो. आज हायवे दिवे संघाला पाहण्यासाठी भरपूर सारे प्रेक्षक उपस्थित आहेत. बट त्याचप्रमाणे वडपे संघाचे देखील प्रेक्षक उपस्थित आहेत, कारण दोन्ही संघांचा खेळ या स्पर्धेमध्ये फार चांगला राहिला. धावफलक सध्याच्या घडीला 6 वरती.
आणि त्याचप्रमाणे सिनियर प्लेअर अर्थातच 40+ संघ देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेने प्रहार करायचा होता. लॉंग ऑफचे फोल्डर आता पोहोचता. सिंगल इथं घेतली गेली दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग, बट थ्रो धीमा आला. त्याचा बेनिफिट फलंदाजांना. 2 धावा इथनं पूर्ण. एक धाव आता महत्वाची आहे, बट ही गोष्ट आपण विसरू शकत नाहीये की दुसरं षटक अक्षय पाटील टाकतील आणि तिसरं षटक भगवान टाकणार आहे. ज्या गोलंदाजांच्या अगेन्स्ट कालचा दिवस आहे आणि आज सेमीफायनल 2 ही देखील आपण बघितली की बाउंड्रीज येत नाहीयेत. अतिशय चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने त्या दोन्ही गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये केली आणि त्याच पलीकडे टीमचे कॅप्टन शुभम शेलार विथ बॅट विथ बॉल अतिशय चांगलं कार्य राहिलं. ड्राईव्ह केला. आता एक्स्ट्रा कव्हरला फोल्डर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला फोल्डर आहेत. सिंगलच मिळेल. धावफलक आता एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो 9 वरती. म्हणजे आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 25 धाव्यांची आवश्यकता. उर्वरित 13 चेंडूवरती शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामध्ये. चला जास्त वेळ खर्च नका करू, सामन्याला सुरुवात करा. 13 मध्ये 25. अजय भोईर आणि राहुल म्हात्रेची जोडी भरपूर काही निर्भर आहे टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवेश संघासह या दोन्ही फलंदाजांवरती. 13 मध्ये 25 शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला. शेवटचा बॉल हवेमध्ये. विकेट मिळेल का? लॉंग ऑनचे फिल्डर जीवाची आकांक्षा केली, बट कॅच ड्रॉप. रिॲक्शन बघा, कॅच ड्रॉप झाल्यानंतर जी प्रतिक्रिया आली ना, त्या प्रतिक्रियेने सांगून दिलं की ही झेल किती महत्वाची होती. कारण अजय भोईरशी जर कॅच पकडली असती ना तर हा पहिला मोठा धक्का लागला असता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये रन बनवला गेला 11. आता 12 चेंडूवरती हा सामना जिंकण्यासाठी आता 23 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 23. खऱ्या अर्थाने ड्रिंक्स ब्रेक घेतला तो देखील फलंदाजांनी घेतला. सो आपण असे देखील आता फिल्डिंग टीमला म्हणू शकत नाही की वेगाने खेळा. फलंदाजांचा हा ब्रेक आहे. तरी सुद्धा विनंती असेल टीम वडपे संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. 12 मध्ये आता 23 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगली स्पर्धा राहिली. खऱ्या अर्थाने जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे RD 444 स्पोर्ट्स मुलीचं. कारण त्यांची मॅनेजमेंट 4 दिवसीय दमदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण अनुभवली. तब्बल या स्पर्धेचा विचार केला तर 36 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता आणि त्या 36 संघांमध्ये अगदी 34 संघांना मागे टाकून 2 संघ सध्याच्या घडीला फायनल मॅच खेळतात. टीम हायवे दिवे आणि टीम वडपे. पण अजून देखील स्टील प्रश्न हाच की चॅम्पियन कोण बनेल, या स्पर्धेचा मान कोण पटकावेल. इथनं खऱ्या अर्थाने ही ट्रॉफी उचलून जल्लोष कोण साजरा करेल. 12 मध्ये आवश्यकता असेल अजून देखील 23 धावांची. दुसरं षटक अक्षय पाटील या अगोदर सेमीफायनल 2 मध्ये फार चांगली गोलंदाजी केली होती. पहिलाच बॉल सुरुवात दरम्यान चांगली. मिड ऑफला फिल्डर आहे. डायरेक्ट हिट जर आला असता तर काम बनलं असता. अपील तर सुरू आहे. थर्ड अंपायरची मागणी आता अंपायर्सने दरम्यान इथनं केली. चला आमचे थर्ड अंपायर त्वरित पोहोचा, चेक केलं जाईल. नॉट आउट. सिंगल पूर्ण असेल म्हणजे धावफलक आता 12 वरती. चला अंधार देखील जवळ होत आला आणि त्या गोष्टीचा देखील बॅड इम्पॅक्ट कुठे ना कुठे या दुसऱ्या सत्रावरती पडू शकतो. सो विनंती असेल वडपे संघ थोडं फास्ट केला. अजून देखील इक्वेशनचा विचार केला तर 22 धावांची आवश्यकता. अजयसाठी बॉल स्वीप करायचा होता. अपील बट अंपायर्सने नकारलं. दुसऱ्या धाब्यासाठी देखील कॉलिंग झाली. 2 धाबा देखील इथं पूर्ण केल्या गेल्या. धावफलक आता या 2 धाबांच्या मदतीने 14 धाबा. एक धाव. एका धाबेसाठी संघर्ष आता मैदानाच्या हातामध्ये सुरू आहे. कारण एक धाव आता कुठे ना कुठे या मॅचचा निर्णय नक्की डिसाईड करू शकते. कारण मॅचचं महत्त्व भरपूर. कारण जर गेल्या 4 दिवसामध्ये जी मेहनत केली आहे ना, त्या मेहनतीला जर यश मिळवायचं असेल तर येणारे जे बॉल शिल्लक आता या मॅच मध्ये असतील 10, त्याच्यावरती चांगला खेळ दाखवावा लागेल. आणि समीकरण आता 20 धावांची आवश्यकता. उर्वरित 10 चेंडूवरती. पुढचा बॉल मध्ये विकेट धीम्या गतीने टाकलाय. मिड ऑफला फिल्डर पोहोचतात. यावेळेस देखील जीवाची आकांक्षा केली गेली, बट 2 धाबा इथनं पूर्ण होतील का? यस होतील. बॉल जर कलेक्ट झाला असता ना तर रनआउटची संधी नक्की झाली असती, पण तसं काही घडलं नाहीये. या बॉलवरती देखील 2 धाबा इथं पूर्ण केल्या जातील म्हणजे 9 चेंडू. आता 18 धावांची आवश्यकता आहे. सध्याच्या घडीला प्रेक्षकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय, बट वडपे संघ
चला थोडा वेळ कमी खर्च करा मित्रांनो. 9 मध्ये 18 काय सामना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर देखील सेमीफायनल 2 आपण शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना बघितले. आता हा फायनलचा सामना शेवटच्या चरणापर्यंत रंगेल की इथनं चांगली बॅटिंग करून अजय भोईर आपल्या संघाला इथं विजयाच्या दिशेने घेऊन जातील. 9 मध्ये 18 हा ट्रॅकर पूल केलाय ऑन साइडला फुल पॉवरफुल दमदार फटका षटकार. अतिशय चांगला फटका अंडर प्रेशर. हा फटका एक्झिक्यूट अजयने केला. अनेक मॅचेसचा अनुभव, अनेक वर्षांपासून अजय खेळतो. षटकाराला म्हणजे आता आवश्यकता असेल उर्वरित 8 चेंडूंवरती 12 धावांची आवश्यकता. चला जास्त वेळ खर्च होतोय. फोल्डिंग लावून घ्या. बघा प्रत्येकी बॉलवरती चर्चा वडपे संघ प्लीज नका करू, कारण जर तुम्ही प्रत्येकी बॉलवरती एकत्रित व्हाल तर हा सामना कंप्लीट करणं उजेडा थोडं कठीण. आणखीन एक फुल टॉस. हा देखील बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचतात आणि कॅच देखील पकडली. षटकारानंतर हा कमबॅक अक्षय पाटीलचा मोठा धक्का. जावं लागेल वापस अजय भोईरला. मॅच मध्ये ट्विस्ट फलंदाज बाद. चला फिल्डिंग लावून घ्या. वडपे संघ फिल्डिंग लावून घ्या. विनंती असेल एकत्रित नका हो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे टीम वडपे. कारण बघा जे सहकार्य हायवे दिवे संघाने पहिल्या सत्रामध्ये केलं ते सहकार्य तुम्हाला देखील करायचं. फास्ट केला. आज बघा खऱ्या अर्थाने ना जर परिस्थितींचा आपण विचार केला अलिमगड संघ देखील त्या इक्वेशन मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भरोडी संघाला देखील सेम इक्वेशन होतं बट चेंज नाही झालं. आता सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर या मॅच मध्ये देखील आता समीकरण 7-12 हे समीकरण गेल्या 2 मॅचेस मध्ये आपण बघितलं अशा दिवसामध्ये. बट आता ते डिफेंड होईल का? 7 मध्ये 12 धीम्या गतीने टाकलाय आणि फटका बघा स्लॉट मध्ये होता आणि पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. ओढ हिट षटकार. काय लढत आतापर्यंत दिली बट खऱ्या अर्थाने या फटक्याने ना प्रेशर कमी केला. अंतिम षटकामध्ये 6 मध्ये 6 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी, या स्पर्धेवरती नाव कोरण्यासाठी. 6 मध्ये 6 भगवान अंतिम षटक टाकेल त्यामध्ये काही शंका नाही. भगवानच तयार होतोय. या अगोदर देखील भगवानने भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील आता तो ते करेल का? चला जास्त वेळ खर्च नका करू. टीम वडपे विनंती असेल 6 मध्ये 6 स्पर्धेचा जो नियम चेसिंग कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी या 6 धावा बनवायच्या आहेत. एखादी धाव जरी डिफेंड केली तर हा सामना जिंकला जाऊ शकतो वडपे संघाच्या माध्यमातून. पण इक्वेशन कुठे ना कुठे बॅटिंग टीम साठी सोपं. वडपे टीम प्लीज मित्रांनो जास्त वेळ खर्च होतोय. फास्ट केला. आम्ही देखील तुम्हाला 30 सूचना देतो. 6 मध्ये 6 स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज असतील राहुल म्हात्रे. 6 मध्ये 6 पहिलाच बॉल बॅटची एज बॉल मागे चालला. दरम्यानला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. म्हणजे आता 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल. बघा प्लीज एकत्रित नका हो. चर्चा कोणत्याही प्रकारे करायची नाही. शुभम शेलार 5 मध्ये 5 कारण अंधार देखील जवळजवळ ऑलमोस्ट झालायच. सो विनंती असेल प्लीज मॅचला थांबवू नका. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. अतिशय चांगला खेळ दोन्ही संघांनी दाखवला. पण खऱ्या अर्थाने हा सन्मान हा चॅम्पियन बनण्याचा कोणाला मिळेल? टीम हायवे दिवेला की टीम वडपेला? 5 मध्ये 5 पुढचा बॉल राऊंड द विकेट. पुलचा हा फटका आणि दरम्यान गॅप भरपूर मोठा. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता 1 पाऊल पुढे. या मेगा फिनाल मॅच मध्ये टीम हायवे दिवे 4 धावा मिळतील म्हणजे 4 चेंडू. आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे चॅम्पियन बनण्यासाठी. टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे संघाला 4 मध्ये 1 काय खेळ पाहायला मिळाला. कौतुक करूया खऱ्या अर्थाने एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवेचा. अतिशय चांगला खेळ खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवसामध्ये दाखवला. आणि या मेगा फिनाल मॅच मध्ये आता 4 मध्ये एका धावेची आवश्यकता असेल. आणि प्रेक्षकांना विनंती असेल शेवटचा बॉल शेवटची रन ऍक्च्युअली मध्ये जोपर्यंत निघत नाही प्लीज तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कोणी यायचं नाहीये. 4 मध्ये 1 आणि या बॉल सोबत दरम्यान इथनं हा सामना समाप्त. सरपंच उपसरपंच चषक 24 चे चॅम्पियन ठरले टीम एकविरा